नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा ओबीसी बांधवांकडून जाहीर निषेध. आज मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी 6च्या सुमारास ओबीसी नेते घनश्याम बापू हाके यांनी गोकुळनगर, कात्रज, कोंढवा रोड या ठिकाणी सोमवारी घडलेल्या ओबीसी समाजाचे आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांच्यावर जो भ्याड हल्ला केला असे करणाऱ्या नराधमांना त्वरित पोलिसांनी कारवाई करून अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे यासाठी गोकुळनगर, कात्रज, कोंढवा रोड या ठिकाणी पोलिसांना निवेदन देऊन इशारा देण्यात आला. यांच्यासोबत ओबीसी समाज, धनगर समाज मोठ्या संख्येने एकवटला होता. कशासाठी जमलं, म्हणजे काय तुमचा हाकेंबद्दल जो काल हा प्रकार घडला त्याच्याबद्दल तुमची काय मागणी आहे सर्वांची? आपल्या सर्वांना माहिती आहे, लक्ष्मण हाके सर हे ओबीसी आरक्षणासाठी गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करत आहे. बरोबर आहे. मराठा ओबीसी हा आरक्षणाच्या विषयामध्ये आजपर्यंत कधी धनगर समाजाने कोणतीही दुटप्पी भूमिका घेतलेली नाही. बरोबर. परंतु एखाद्या आरक्षणकर्त्या, आंदोलनकर्त्या माणसाला त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जाणून बुजून त्याच्यावर सापळा रचून त्याला खाण्यातून असे जाणून बुजून गुंगीचं औषध मिसळून देण्याचं काम केलं गेलं असं मी ऐकले. आणि त्याच्यानंतर या माणसाला घरापासून त्याच्या कॉलरला, हाताला, शर्टाला धरून एखाद्या गल्लीतल्या गुंडासारखं त्याला फरफटत रस्त्याने आणायचं आणि त्याच्या ऐकेरी भाषेत, घाणेरड्या शब्दामध्ये, अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करायची आणि मद्यप्राशन करणारा एक माणूस कसा आंदोलन करता होऊ शकतो अशा प्रकारची घाणेरडी कृत्य करायची. माझं या नराधमांना आणि ही जी अशा प्रकारची फालतू चाळे करणारी जी लोक आहेत त्यांना सांगणे, आम्ही कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात नाही, आम्ही जे बांधतोय वैचारिक लढाई. धनगर समाजाच्या आंदोलनासाठी गेली 20 वर्ष आम्ही वेगवेगळ्या न्याय भूमिकेतून आंदोलन करत आहोत. परंतु जर का एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आणि असे जाणून बुजून घाणेरडे कृत्य करणार असेल कोण, तर जर का आम्ही एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जर का काढायला सुरुवात केली तर कदाचित त्यांना तोंड दाखवायला जागा राहायची नाही. एवढंच माझं सांगणं आहे, जे कोण अशी नाराधमं करतायत, हे असली घाणेरडी कृत्य, त्यांनी हा इशारा समजावा. लढाई वैचारिक आहे, त्याच्यावर तुमचं उत्तर वैचारिक द्या. तुम्हाला विरोध करायचा आहे, वैचारिक विरोध करा. त्याची पण कुठेतरी तत्व आहेत. खालच्या पातळीवरून जाऊन जर का तुम्ही अशा प्रकारे घाणेरडे चाळे करणार असाल तर मग आम्हाला सुद्धा आमची पातळी सोडायला वेळ लागणार नाही, एवढंच सांगतो. काय तुम्ही सांगू शकता की काल जो प्रकार घडला याच चौकामध्ये घडला होता, काल संध्याकाळचा हाच टायमिंग होता? काल जो प्रकार घडला त्याचा प्रथमतः आम्ही जाहीर निषेध करतो. कालच आमचे धनगर समाजाचा बुलंद आवाज, पुण्याचा एक आवाज घनश्याम बापूंनी त्यांच्या फेसबुक लावायच्या माध्यमातून सांगितलंय, आम्ही कुऱ्हाडी चालवणारी माणसं आहेत, आम्हाला फाकड्या काढता येतात, आम्ही संविधानाला धरून बोलणारी माणसं आहे, आम्ही कायद्याला धरून बोलणारी माणसं आहेत. आम्ही जरांगे पाटलाने आमच्या धनगर समाजाच्या आरक्षणाची व्याख्या नुसती बोलली तर आम्ही त्यांचं अभिनंदन आणि कौतुक केलं. पण आम्ही असला भिकारचोटपणा आणि चाटोगिरीपणा कधीच केला ना, हे केलेलं निषेधार्थ आहे. त्याचा आम्ही धनगर समाज किंवा महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाजाचा जाहीर निषेध करतो. तुम्ही काय सांगू इच्छिता? काल जो प्रकार घडला याबद्दल तुमच्या काय मागण्या? त्याबद्दल मी पहिला जाहीर निषेध करतो. सरकारने याच्याबद्दल काय दखल घेतली का? सरकारने याच्याबद्दल आता त्या जे नाराधम होते त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. कोंढवा पुणे प्रतिनिधी गणेश म्हेत्रेसह आसाराम बोबडे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.